जय जय रघुवीर समर्थ। सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी। न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 53 याचा मागोवा घेणार आहोत। गेल्या काही श्लोकांमधून समर्थांनी या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत। अत्यंत विस्तारपूर्वक असं आपण हे चिंतन समर्थ कृपेने करू शकत आहोत। जीवनाच्या सर्वांगाला हे दास्यत्व स्पर्श करतं। तुमचं कर्म, तुमचे विचार, तुमच्या अंतरंगातल्या वासना, तुमची वाणी, तुम्ही करत असलेलं तत्वबोध, या सगळ्यांमध्ये तुमचं दास्यत्व हे प्रगट होत असतं। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये दास हा कशा पद्धतीने तत्वचिंतन करतो, तो कधीही कुठल्याही प्रकारच्या वादविवादांपासून कसा वेगळा राहतो आणि आलेल्या प्रत्येकाशी सुखसंवाद करून त्याला तो कशा पद्धतीने या उगमाच्या दिशेने घेऊन जातो, याचं अत्यंत मनाला प्रसन्नता देणारं आल्हाददायक चिंतन सांगत आहेत। यातीलच पुढचा टप्पा समर्थ आपल्याला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, जो अत्यंत मनापासून आर्जव करतो आणि जो प्रत्येकाला अगदी प्रिय वाटतो, असा हा सर्वोत्तमाचा दास। समर्थ म्हणतात, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा तर आहेच, पण जो सत्य वाचा बोलतो, न लिंपे कदा दंभ वादे विवादे, अशा पद्धतीने त्याचा संवाद आहेच, परंतु या सर्वोत्तमाच्या दासाचं एक आणखीन सुंदर लक्षण म्हणजे सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी। तो सत्य बोलतो, विवेकाने बोलतो आणि ज्याच्या बोलण्यामध्ये कधीही मिथ्या वाचा नाही। न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, ज्याच्या बोलण्यामध्ये कधीही मिथ्या या तत्वाला स्थानच नाही। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा जरी ती घटना, ते तत्व सांगायची वेळ आली तरी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसगत नाही। तेवढं स्पष्ट, तेवढं स्वच्छ असं जो ते तत्वचिंतन आपल्या समोर मांडू शकतो, असा हा सर्वोत्तमाचा दास समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत। सज्जनो, इथं दास्यत्वाची फलश्रुती जणू काही आपल्याला दिसू लागते। कशासाठी करायचं हे दास्यत्व, काय प्राप्त करायचं या सर्वोत्तमाच्या दासाचं हे पद, ही बिरुदावली मिरवून हे सगळे संत मंडळी हे कार्य सर्वोत्तमाचा दास होऊन निभावतात, ते एकाच गोष्टीसाठी की या बहुजनांना या सर्वोत्तमाची प्रीती आपण लावावी। हा या सर्वोत्तमाचा संप्रदाय, ही सनातन परंपरा आपण वृद्धिंगत करावी। आपला हा देह
या भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःचं कल्याण करण्यासाठी तर वापरावाच, पण या देहाच्या माध्यमातून अनेकांना या भगवत नामाची गोडी आपण चाखायला भाग पाडावं, हा त्याच्या मागचा अंतस्थ हेतू आहे. दास्यत्व हे केवळ स्वतःचं पद मोठं करण्यासाठी नाही, तर या बहुजनांमध्ये रमणारा हा भगवंत रूपी पाहून या बहुजनांची सेवा करून या बहुजनांचं कल्याण करणारा असा हा दास असतो. त्यामुळे या दासाला हे संघटन करताना संवाद अर्थात आपली वाणी ही अत्यंत मनापासून या भगवत कार्यासाठी झिजवावी लागते. श्री महाराजांनी आपली ही वाणी या नामाचं महात्म्य सांगताना अविरत झिजवली. दिवस रात्र आल्या गेलेल्या प्रत्येकाला या भगवत नामाचा महिमाच त्यांनी सांगितला. मला सहज श्री रामचरित मानस मध्ये महादेव आणि माता सतीचा प्रसंग स्मरणामध्ये येतो. जेव्हा सती ही महादेवांच्या बरोबर असूनही भगवंतावरती संशय घेते, प्रभू रामचंद्रांवरती संशय घेते, आणि त्यामुळं महादेव सतीचा मनातून त्याग करतात. त्यानंतर 87,000 वर्षाची प्रदीर्घ समाधी महादेवांना लागते. सती वाट पाहतीये, महादेव कधी आपले नेत्र उघडतील, कधी माझ्याशी संवाद करतील. आणि रामचरित मानसमध्ये तो क्षण जेव्हा येतो, जेव्हा महादेव आपले नेत्र उघडतात, तेव्हा गोस्वामीजी लिहितात की महादेवाने नेत्र उघडले आणि तो पुनश्च हरिकथा सतीला सांगू लागला, भगवत चर्चाच तो करू लागला. संत हे निरंतर भगवत चर्चा करतात, तत्व हे निरंतर या समाजाला सांगत राहतात, पण तो सुखसंवाद आहे. आणि सुखसंवाद घडण्यासाठी प्रपंच काय किंवा परमार्थ काय, एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीची गरज संवादामध्ये लागते, आणि तो आहे आर्जव. बघा, आपण नातेसंबंधांमध्ये देखील बघतो, अनेकदा संवाद तर चालतात, काय कसे आहात, हो एकदम छान, तुम्ही, आम्ही पण छान, असं म्हटल्यानंतर 10 मिनिटामध्ये आता पुढं काय बोलायचं अशी परिस्थिती निर्माण होते. किती नाटकीपणाने बोलणार हो आपण. हे सगळे नातेसंबंध मिरवत असताना एका गोष्टीची उणीव आपल्याला जाणवते, आणि ते म्हणजे बऱ्याचदा त्या संवादाला आर्जवाचा स्पर्श नसतो. अर्थात ह्याला देखील अनेक अपवाद आहेत, अनेकांच्या नातेसंबंधामध्ये ती दृढता आहेच, परंतु आर्जवाशिवाय नातेसंबंध फिक्के पडतात, हे देखील तेवढंच सत्य आहे. या उलट भक्ती संप्रदायामध्ये जेव्हा आपले गुरुबंधू भगिनी आपल्या बरोबर असतात आणि एखाद्याच्या घरामध्ये काहीतरी न्यूनता आल्याची वार्ता कळते, त्या क्षणी अनेकांचा ओघ तिकडं लागतो. कदाचित त्या परिस्थितीवरती मात करण्याचं सामर्थ्य यांच्यापैकी कोणाचं असेल नसेल, परंतु या सगळ्यांकडे एक फार मोठा गुणधर्म असतो, आणि तो म्हणजे प्रेमाचा ओलावा असलेले शब्द त्यांच्याकडे असतात, आर्जव असतो त्यांच्याकडे. त्यामुळे बऱ्याचदा अशा नात्यासंबंधांमध्ये मनुष्य हा विशेषत्वाने रमतो. आणि बघा, नातेसंबंधांचाच विचार आला तर एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही केवळ एकतर्फी आर्जवाची अपेक्षा ठेवू शकत नाही. आपण जर प्रेम दिलं तरच आपल्याला प्रेम प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते. परमार्थामध्ये मात्र या आर्जवाचं महात्म्य संतांनी जाणलं. त्यामुळे संत आल्या गेलेल्या प्रत्येकाशी थेट त्याच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या वाणीच्या आधाराने बोलायचे. कारण मनुष्याची बुद्धी ही जरी कितीही बदलली ना, तरी ती बुद्धी त्याला परमतत्वाची प्राप्ती करून देताना कुठेतरी अहंकारामुळे कुंठित होऊन जाते. पण मनुष्याचं जर हृदय परिवर्तन झालं तर हृदय परिवर्तन मनुष्याला विलक्षण उंचीवरती घेऊन जाऊ शकतं. आणि संतांनी हा संप्रदायाचा मळा फुलवताना एकच गोष्ट केली, त्यांनी आर्जवाला आपल्या वाणीमध्ये स्थान दिलं. त्यामुळं आला गेलेला प्रत्येकाला तो कोणीतरी माझा आहे, मी त्याच्यापासून वेगळा नाही. अरे, ते माझ्याशी किती प्रेमाने बोलले, त्यांची दृष्टी, त्यांचा स्पर्श, त्यांचा संवाद, या सगळ्यामध्ये एक अत्यंत विलक्षण आर्जव असतो.
त्यामुळे समर्थ म्हणतात की हा दासाचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे, सदा आर्जवी. आणि जेव्हा आर्जव आपल्या देहबोलीमध्ये येतो ना, तेव्हा एक गोष्ट आपल्याला समाजामध्ये दिसते की सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी. तो सगळ्यांना प्रिय वाटतो, सगळ्यांना प्रिय वाटतो. बघा, गोंदवल्याला गेल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला वाटतं माझे महाराज आहेत, हे माझे महाराज आहेत. किंवा आपल्या प्रत्येक सद्गुरू तत्वाच्या ठिकाणी गेलेल्या साधकाला असंच वाटत असतं की तो माझा आहे, तो माझा आहे. त्याच्यावरती आपण हक्क प्रस्थापित करतो आणि संत देखील त्या हक्काला आपल्यावरती प्रस्थापित होऊ देतात. कारण तो पूर्णमिदम असा पूर्णातलं पूर्ण जरी काढला तरी पूर्ण शिल्लक उरणार आहे. त्यामुळं अनेक लोकांना तो आपला वाटतो, परंतु तो सगळ्यांचा असूनही सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, सगळ्यांहून परे आहे. त्याच्यावरती प्रेम हे स्वाभाविकपणे जडतं, एका दृष्टीमध्ये जडतं. त्यांचं दर्शन घेताच कित्येकांच्या डोळ्यांमधून आनंद अश्रू वाहू लागतात. आजही ही समाधी आज 125 वर्षानंतरही आमच्या गोंदवल्याला आम्हाला श्री महाराजांचा आठव करून देते. समर्थांच्या समाधीला आता 350-400 वर्ष होत आली. त्यांची समाधी देखील आम्हाला निरंतर प्रेरणादायी वाटते. माऊलीचं तर गोष्टच वेगळी, ती संजीवन समाधी आहे. सज्जनो, हे प्रेम या बहुजनांचं निरंतर अशा व्यक्तीवरती, अशा तत्वावरती राहतं, जो कदाचित आज देहानी नाही, पण तरी देखील तो प्रत्येकाला अगदी जवळचा वाटतो. अगदी आपल्या रक्ताच्या नात्यांपेक्षाही आपला जीवलग. माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये, माझ्या संकटामध्ये धावून येणारा जर कोणी असेल, असा तो माझा अत्यंत हृदयाच्या जवळचा असा तो दास हा बहुजनांना वाटत असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी. पण लगेच समर्थ व्यावहारिक पातळीवरती येऊन आपल्याला एक या दास्यत्वाची अत्यंत महत्वाची खूण सांगतात की तो सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. ही गोष्ट आजच्या काळामध्ये संघटन करणाऱ्या लोकांनी नीट समजून घेतली पाहिजे. बघा, आर्जव करणं आणि साखर पेरणीचे शब्द बोलणं ह्याच्यामध्ये फरक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कदाचित एखादी बाहेरची स्त्री एखाद्या मुलाला अरे बाळा, अरे मुला, त्याचं नाव घेईल, गोड बोलेल, पण तरी देखील त्या मुलाला कदाचित ते शब्द तेवढे जवळचे वाटणार नाहीत. आणि आई कदाचित एखादा रट्टा देताना मेल्या म्हणेल, तरी देखील ते आईचं हे शब्द त्या मुलाला जवळचे वाटतात. म्हणजे थोडक्यात प्रत्येक वेळेला साखर पेरणी करणं म्हणजेच आर्जव असं होत नाही. ते हृदयाचं नातं आहे. शब्द हे केवळ त्याचं माध्यम असतं. अनेकदा आपण हृदयाचं नातं प्रस्थापित न करता गोड शब्दांची पेरणी करायला जातो, पण ते हृदयाचं नातं नसल्यामुळं ते शब्द हृदयापर्यंत जात नाही, ते केवळ कानापर्यंत जातात, बुद्धीपर्यंत जातात. पण हृदय परिवर्तन होण्यासाठी ही केवळ हृदयाचीच भाषा एकमेकांना कळू शकते. मग यासाठी आजच्या काळामध्ये आपण बघतो की आपले अनुयायी वाढावेत म्हणून एखाद्या संघटनेचे, एखाद्या संप्रदायाचे प्रमुख हे खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या आतमध्ये मात्र तेवढं माधुर्य नसतं. वेळ प्रसंग येताच ते डावं उजवं करून आपल्याला आपलं स्थान किती आपण दूर आहोत हे दाखवून देतात. पण श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला महाराज माझे आहेत असं वाटतं आणि महाराजांना देखील तो माझा आहे असं वाटतं. याचं कारण सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. ते सत्यवादी आहेत आणि सत्य हे नेहमी जरी प्रिय असलं तरी ते मधुरच असेल असं सांगता येत नाही. अनेकदा सत्य कटू देखील असू शकतं. पूज्य बाबा आपल्या प्रवचनात म्हणायचे, महाराज अनेकदा रट्टे मारायचे पण ते रट्टे देखील खावेसे वाटायचे म्हणाले. कारण ते सत्यवादी होते ना. आपल्याला कोणतरी आरसा दाखवणारा मित्र हवा असतो ना. आरशामध्ये आणि इतर लोकांमध्ये एक फरक असतो की लोक चार चौघांमध्ये आपली न्यूनता बोलून दाखवून आपल्याला आरसा दाखवतात, पण आरशात पाहणाऱ्या व्यक्तीला मात्र अत्यंत शांतपणे
आपल्या दोषांना दूर करता येतं. साधू हा आरशासारखा आहे. तो तुम्हाला खरं काय आहे हे सांगत राहतो. तुम्हालाच तुमच्या अंतरंगामध्ये चिंतनाला तो प्रवृत्त करतो, विचार मंथनाला प्रवृत्त करतो, तो तुमचा विवेक जागृत करतो. तो कधी संघटन वाढवण्याच्या निमित्ताने तुमच्या अवगुणांना जोपासण्याची तुम्हाला कधीही तो अनुमती देत नाही. तो एवढं तुम्हाला म्हणतो की अरे ठीक आहे असं आहे ना, आपण आता इथून पुढे जाऊयात. अशा पद्धतीने तो आर्जव करून तुम्हाला झालेल्या गोष्टींचा बोजा तुमच्या हृदयावरून कमी करून देतो. पण जसं दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की न लावती शिष्यासी साधन, न करीती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याला तीन, मिळाले तरी त्याजावे. जो आपल्या आलेल्या शिष्याला सत्य काय आहे हे सांगत नाही, जो कधी त्याला साधनेला लावत नाही, साधनेच्या आधाराने त्याच्या आतमध्ये तो कधी विवेकाची जागृती करत नाही, असा संप्रदायाचा नेतृत्व कुशल मनुष्य कदाचित संघटनेमध्ये लोक वाढवू शकेल, पण त्यांचं तो कल्याण करू शकणार नाही. कल्याण करण्यासाठी हा दास नेहमी सत्यवादी राहतो, विवेकी राहतो. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा. जो वाणीला कधीही मिथ्य तत्वाचा स्पर्श होऊ देत नाही. हे फार मोठं व्रत आहे दास होण्याचं. एखाद्याला उगीच आपल्या संप्रदायामध्ये ओढवून घेण्यासाठी लोक अनेकदा त्याच्या अवगुणांचं देखील तोंड देखलेपणाने गोड बोलून कौतुक करतात. खरं तर ही मिथ्यवाणी आहे. तुम्हाला ही टाळली पाहिजे. तुम्हाला जे खरं आहे तेच बोललं पाहिजे. पण मनुष्य या अशा सगळ्या वेगवेगळ्या गुणधर्माने लिप्त झाल्यामुळं तो मिथ्य गोष्टींचा स्वीकार करतो. अनेकदा एखादा मनुष्य आपला प्रभाव बहुजनांमध्ये पडण्यासाठी काही कुंभाड रचतो, आपले चमत्कार दाखवतो, आपला प्रभाव टाकतो आणि या प्रभावाच्या आधाराने तो बहुजनांना आकर्षित करून घेतो. गंमत अशी असते की जर तो प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी सांगायची जर त्याच्यावरती कधी वेळ आली तर 3 प्रसंगांमध्येच आपल्याला तो बोलत असलेल्या गोष्टींमधली विसंगती स्वाभाविकपणे दिसून येते. त्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे, मी 3 वेळेला सांगतो, त्रिवार सांगतो. म्हणजे मला हीच गोष्ट तुम्हाला निक्षून सांगायची आहे. हे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनुष्याला सांगण्याची वेळ येते त्यावेळेला आपण त्रिवाचा म्हणतो. 3 वेळेला सांगितलं, झोपेत उठून जरी मला एखादी गोष्ट सांगायला सांगितली तरी देखील त्याच्यामध्ये फारकत येत नाही. ही आहे सत्यवाचा. त्यामुळं इथं कोणावरती प्रभाव पाडायचा नाहीये. इथं एकच अपेक्षा आहे की माझ्याकडं आलेल्या जीवाचं कल्याण व्हावं. आणि ही कल्याणाची भाषा सज्जनो हृदयाची भाषा असते. ती वाचा ही कधी त्यामुळं कटू जरी बोलली तरी समोरच्या माणसाला ती गोड वाटते. कधी कधी त्याने फटकारलं तरी देखील लक्षात येतं की हे आपल्यासाठी योग्य आहे, म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे. जो निरंतर आपल्याला साधन मार्गाकडे प्रवृत्त करतो, जो आपल्यातल्या विवेकाला जागृत करतो आणि हे सगळं करत असताना ज्याच्या हृदयामध्ये अखंड प्रेमाचा झरा आपल्यासाठी वाहत असतो, असा हा सर्वोत्तमाचा दास समर्थांना अपेक्षित आहे. सज्जनो, अशा या दास्यत्वाचे काही गुणधर्म समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.